सरकारी दाखले म्हटलं की डोळ्यासमोर अनेक समस्या दिसतात। माहिती अभावी अनेक शिकलेले लोक देखील भांबावून जातात आणि मग एखाद्या एजंटला पकडून काम ताबडतोब होण्यासाठी पैसे देखील मोजतात। हे एजंट देखील आपल्या नाईलाजाचा चांगलाच फायदा घेत जणू मीच अधिकारी या तोऱ्यात आपल्याशी वागत असतात। तर काही लोक स्वतः सरकारी कार्यालयांच्या अनेक फेऱ्या मारतात, परंतु दाखल्यांचं काम वेळेत होत नाही। त्यातच येणाऱ्या सरकारी सुट्ट्या यामुळेही अनेकदा महत्त्वाच्या दाखल्यांची कामं रखडतात आणि याचा त्रास सर्वसामान्यांना होतो। हा त्रास थांबवण्यासाठी पोंभुर्णा तहसील कार्यालयाने एक अतिशय सुंदर असा लोकहिताचा निर्णय घेतला आहे। दाखले QR कोड उपक्रम या विशेष सुविधेचा पोंभुर्णा तहसील कार्यालयाने 5 ऑगस्ट रोजी शुभारंभ केलाय। या अभिनव उपक्रमाअंतर्गत नागरिकांना आता कार्यालयीन वेळेनंतर व सुट्टीच्या दिवशी किंवा आपत्कालीन परिस्थितीतही आवश्यक दाखले QR कोडच्या माध्यमातून मागवता येणार आहेत। जाणून घ्या QR कोड स्कॅनवर तुम्ही कोणकोणते दाखले घेऊ शकता हे या रिपोर्टमधून। दाखले QR कोड उपक्रम या विशेष सुविधेचा पोंभुर्णा तहसील कार्यालयाने 5 ऑगस्ट रोजी शुभारंभ केला। या अभिनव उपक्रमाअंतर्गत नागरिकांना आता कार्यालयीन वेळेनंतर व सुट्टीच्या दिवशी किंवा आपत्कालीन परिस्थितीतही आवश्यक दाखले QR कोडच्या माध्यमातून मागवता येणार आहेत। कार्यालयाची वेळ संपली असेल किंवा दुसऱ्या दिवशी दाखला नोकरी किंवा प्रवेशासाठी अत्यावश्यक असेल तर तहसील कार्यालयात असलेल्या QR कोडवर दाखल्याची पावती पाठवल्यास तहसील कार्यालयातून शक्य तितक्या लवकर काम कार्यालयीन वेळेनंतर किंवा पूर्ण सुट्टीच्या दिवशी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। या उपक्रमाअंतर्गत उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, भूमिहीन दाखला, शेतकरी दाखला, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच महसूल विभागामार्फत दिले जाणारे इतर सर्व प्रकारचे दाखले मिळणार आहेत। आपलं व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर वरील बाजूस जे 3 टिंब दिसतात त्यावर आपण प्रेस केल्याने मेनू ओपन होईल। सर्वात खाली सेटिंग मध्ये जा, वर उजव्या बाजूस QR कोड चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा, स्कॅन कोडवर क्लिक करा व त्यावरील फ्लेक्स तहसील कार्यालय पोंभुर्णा QR कोड स्कॅन करा, त्यावर पावती पाठवा, म्हणजे तुम्हाला तुमचा आवश्यक तो दाखला मिळणार आहे।